आताची मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडनं मान्य करण्यात आलेल्या आहेत। मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट घेतली आणि यशस्वी चर्चा झाली आहे। तर सरकारचा सुधारित अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी वाशीमध्ये जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला एक मोठं यश आलंय। नक्कीच प्रज्ञा, राज्य सरकारकडून हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ज्यावेळेला निघालेली होती त्यावेळेला त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले। मनोज जरांगे पाटील हे जसजसे मुंबईच्या वेशीजवळ पोहोचत होते, सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता। लोणावळ्यामध्ये सुद्धा शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं, मात्र सुधारित जीआर आपल्या हाती पडला पाहिजे, आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे, ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलांची होती। काल वाशीमध्ये ज्यावेळेला मध्यरात्री मुक्काम होता त्यावेळेला दिवसभर चर्चेच्या फैरी ज्या आहेत त्या झडलेल्या होत्या। शिष्टमंडळ जे आलेले होतं, मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झालेले होते, मात्र अखेर मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। आणि नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत ते आपण बघतोय। नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अध्यादेश पारित करण्यात आलाय। अंतरवाली सराटीसह राज्यामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। तर मराठवाड्यामध्ये नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार आहे। वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाईल। तर विधानसभेमध्ये कायदा सुद्धा बनवला जाणार आहे। मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः वाशीमध्ये येणार आहेत। तर जरांगेंच्या लढ्यातला यश आलंय। मध्यरात्रीचा घटनाक्रम नेमका काय आहे तेही बघतोय। रात्री 11 वाजता सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं। मध्यरात्री नेमक्या काय हालचाली झाल्या तर सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत चर्चा झाली। मंत्री केसरकर आणि मंगलप्रभात लोढा मध्यरात्री 2:30 वाजता वाशीमध्ये दाखल झाले। लोढा केसरकरांनी मध्यरात्री जरांगेंसोबत चर्चा सुरू केली। तर सगळे सोयरे शब्दावरती जरांगे ठाम आहेत। मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा सुद्धा यावरती त्यांनी केली। मध्यरात्री अर्धा तास जरांगे, केसरकर आणि लोढांमध्ये यशस्वी चर्चा झालेली आहे। त्यामुळे जरांगेंच्या लढ्याला यश आलंय। जरांगेंच्या सगळ्या मागण्या अखेर सरकारकडनं मान्य करण्यात आल्या। गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा जो आहे तो सुरू होता। आरक्षणासाठी त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू होतं, चर्चेच्या फैरी ज्या आहेत त्या सुरू होत्या। अंतरवाली सराटीमध्ये अनेक नेते त्यांना येऊन भेटून गेलेले होते, सरकारचं शिष्टमंडळ येऊन भेटून गेलेलं होतं, मात्र तोडगा काही निघत नव्हता, आरक्षण मिळत नव्हतं। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी चर्चेनंतर सरकारच्या अध्यादेशाची प्रत काल रात्री शिष्टमंडळानं जरांगे पाटलांना सोपवलेली आहे। तर मागण्या मान्य झाल्यानंतर मध्यरात्री जरांगेंनी पत्रकार परिषदही लागलीच घेतली होती। आज मनोज जरांगेंची वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अध्यादेश पारित करणार असल्याचं सांगितलं। राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत। मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली। सरकारचा सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आलेला आहे।